नमस्कार. या व्हिडिओच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. व्हिडिओला स्किप करू नका. पहिल्यांदा चॅनलवर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला काही कोणत्याही क्षेत्राचं तुम्हाला क्वेश्चन विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता आणि त्या कमेंटच्या माध्यमातून मी तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल किंवा मुद्दा जर सविस्तर तुम्हाला तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवून घ्यायचं असेल त्या प्रश्नाचं तर मी व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन देत असतो. तर व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि पहिल्यांदा चॅनलवर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया. नमस्कार ताईंनो, प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेचं फॉर्म कसे भरायचं लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. व्हिडिओला स्किप करू नका. तुमच्याकडे युजर आय डी आणि पासवर्ड दिलं असेल सुपरवायझरने, तुम्हाला युजर आय डी आणि पासवर्ड असेल ते लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला असं पोर्टल दिसेल. लाईव्ह बघतोय, व्हिडिओला स्किप करू नका, सर्व व्हिडिओ पहा. तर बघा या पद्धतीने तुम्हाला पोर्टल दिसणार आहे, महिला व बाल विकास मंत्रालय. नंतर आपल्याला वेलकम टू PMMVY डॅशबोर्ड असं तुम्हाला दिसणार आहे. आता आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे ताईंनो, तर बघा वरती तुम्हाला 3 डॉट दिसत असेल. या ठिकाणी बघा या 3 डॉट वरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्व डॅशबोर्ड दिसणार आहे या ठिकाणी. तर बघा 1 बाय 1 तुम्हाला इंट्रोडक्शन देऊन देतो. तर बघा या ठिकाणी होम दिसेल तुम्हाला. डाटा एंट्रीवरती या ठिकाणी क्लिक करायचं. डाटा एंट्रीवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन आणि रजिस्ट्रेशन असं ऑप्शन दिसणार आहे. बघा पहिलं बाळ असेल जन्माला येत असेल किंवा दुसरं बाळ जन्माला येत असेल तर आपल्याला त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन पहिलं असेल तर रजिस्ट्रेशन आणि दुसरं असेल तर आपल्याला डायरेक्ट त्या ठिकाणी पोर्टलमध्ये त्या लाभार्थ्यांचं नाव बघायचं आहे. तर कसं बघणार आहे तुम्हाला मी दाखवतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा खाली क्रॉस करायचं आहे. खाली क्रॉस केल्यानंतर तुम्हाला इथे या ठिकाणी 2 ऑप्शन दिसणार आहे. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाईव्ह बघतोय ताईंनो. आता बघा न्यू रजिस्ट्रेशन. आता इथे न्यू रजिस्ट्रेशन केव्हा करणार आहे, ज्या महिलेचं पहिलं बाळ असेल, पहिलं बाळ प्रेग्नन्सी त्यांचे पहिले असेल तर तुम्ही न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आणि त्यांचं जर दुसरं बाळ असेल तर तुम्ही ड्यू लिस्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर आपल्याला ड्यू लिस्टमध्ये तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन पण सेम आहे आणि ड्यू लिस्टमध्ये तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. ड्यू लिस्ट आपल्याला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ड्यू लिस्टवरती आपल्याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सर्व आपले जेवढे लाभार्थी असेल आपल्या अंगणवाडीमध्ये तेवढे लाभार्थ्यांचे नाव या ठिकाणी दिसणार आहे. तर बघा या पोर्टलमध्ये एकूण 5 लाभार्थी दिसते. आता तुम्हाला या लाभार्थ्यांचं आपल्याला ॲप्लिकेशन अप्लाय करायचं आहे. तर बघा या ठिकाणी राईट साईडला लेफ्ट साईडला आपल्याला क्रॉस करायचं आहे. आपलं अंगणवाडीचं कोड दिसेल. आता या ठिकाणी कोणत्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, तर या ठिकाणी बघा आपल्याला कोणतं नोंदणी करायचं आहे, आपल्याला कोणतं ॲप्लिकेशन भरायचं आहे त्याचं या ऑप्शनवरती सिलेक्ट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करावं लागेल. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बेनिफिशरी इज ऑलरेडी रजिस्टर इन PMMVY फर्स्ट चाइल्ड. पहिला बाळ असेल तर पहिला ऑप्शन सिलेक्ट करायचं, दुसरा बाळ असेल तर दुसरं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. जर नॉट एलिजिबल असेल तर नॉट एलिजिबल त्या ठिकाणी दाखवेल. तर आपल्याला पहिलं बाळ असेल, मी दुसरं बाळ आणि पहिलं बाळचं सेम असतं तर मी तुम्हाला दुसरं बाळचं या ठिकाणी फिलअप करून दाखवतो. तर दुसरं ऑप्शन सिलेक्ट करतो. दुसरं ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी रिझल्ट सुद्धा रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करा. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर लाभार्थ्यांची नोंदणी तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे, सर्व ॲप्लिकेशन दिसणार आहे. आता या ॲप्लिकेशनला व्यवस्थित आपण रीड करायचं आणि व्यवस्थित फिलअप करायचं आहे. जन्मानंतर लसीकरण आणि जेवढे आपल्याला MCV कार्डवरती सर्व शेड्यूल दिलेला असतो तोच बघून आपल्याला भरायचं आहे. तर सुरुवातीमध्ये वैयक्तिक माहिती केंद्र राज्य सरकार आणि सार्वजनिक क्षेत्रात काम करणारे कर्मचारी आहात का असं विचारलंय. असेल तर होय, नसेल तर नाही करायचं आहे. ऑटोमॅटिक आपण ओपन केलं तर नाही येणार या ठिकाणी. आणि पहिलं अपत्य आहे का दुसरं अपत्य, तर बघा या ठिकाणी तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करायचं. पहिलं अपत्य दुसरं अपत्य ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं आहे. नंतर आपल्या जिवंत अपत्याची संख्या या ठिकाणी निवडायची. तर जिवंत अपत्याची संख्या या ठिकाणी निवडायची तुम्हाला. तर 1 सिलेक्ट करायचं आहे. 1 सिलेक्ट केल्यानंतर लाभार्थ्याकडे आधार कार्ड आहे का, तर बघा हे आपल्याला फेस रेकॉर्ड राजेशन पोषण ट्रॅकरमध्ये ज्या लाभार्थ्यांचं तुम्ही फॉर्म भरते त्यांचं THR त्या ठिकाणी कंप्लीट करा. म्हणजे तुमचं THR त्या ठिकाणी कंप्लीट झालं म्हणजे त्यांचं KYC होते आणि फेस रेकॉग्निशन सुद्धा कंप्लीट होते. तर आपल्याला काय करायचं या ठिकाणी लाभार्थ्याकडे आधार कार्ड आहे का, तर या ऑप्शन वरती क्लिक करायचं होय. नंतर आपल्याला त्याचं नाव
बघायचंय. आधारवरती जसं नाव दिलं असेल तसं या ठिकाणी चेक करायचं. तर बघा खाली सूचना सुद्धा देण्यात आली आहे. नोटीस आधार मधील नाव आणि पोस्ट बँक खातेदारांचे नाव सारखेच असावे असं म्हटलं आहे. तर तुम्ही नाव सुद्धा एडिट करू शकता. या ठिकाणी नाव तुम्ही या ठिकाणी पावरा आडनाव पहिल्यांदा असेल आणि नंतर त्यांचं आणि नंतर त्यांच्या हस्बंडचं नाव असेल तर त्या पद्धतीने आधारवरती असेल तर तसं करून घ्यायचं. एडिट करता येते आपल्याला या ठिकाणी. तर नाव दुरुस्ती करून घ्यायचं. नंतर आपल्याला आधार नंबर व्हेरीफाय करायचं. तर आधार नंबर हा आहे, आधार बरोबर आहे किंवा नाही हे आधार नंबर व्हेरीफाय करायचं आहे. आणि या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ग्रीन ऑप्शनवरती क्लिक करायचं. ऑटोमॅटिक काय करेल, तुमचं आधार ऑथेंटिकेशन केलं जाईल आणि तुमचं या ठिकाणी सक्सेसफुल असं त्या ठिकाणी तुम्हाला मेसेज दिसेल. मेसेज दिसल्यानंतर या ठिकाणी मेसेज दिसेल सक्सेसफुल असं. नंतर पुढची प्रोसेस आपल्याला या ठिकाणी अप्लाय करायची. पुढची प्रोसेस काय असेल, बाळाचा जन्म. बघा जन्मदिनांक, आपल्याला बाळाचा जन्मदिनांक काय आहे ते या ठिकाणी आपल्याला. नंतर दुसरं आहे वय या ठिकाणी दाखवलं जाईल. वय दाखवल्यानंतर आपल्याला श्रेणी कॅटेगरी सिलेक्ट करायचे. SC ST अदर जे असेल ते SC ST मध्ये नसेल अदर सिलेक्ट करायचं आहे. तर आपली कॅटेगरी या ठिकाणी निवडायचं आहे. कॅटेगरी निवडल्यानंतर ऑटोमॅटिक आपला मोबाईल नंबर या ठिकाणी दिसेल. इज द बेनिफिशरी बिलोंग टू पर्टिक्युलरली व्हल्नरेबल ट्रायबल ग्रुप PVTG, म्हणजे जो लाभार्थी आहे तो असुरक्षित आहे का असं विचारलंय. तर तुम्ही काय करायचं या ठिकाणी नाही हा ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. बघा नाही या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नाही या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पुढची प्रोसेस असेल मोबाईल नंबर कोणाचा आहे असं विचारलंय. बघा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर सेल्फ, हस्बंड, मदर, फादर, मदर इन लॉ, फादर, ओदर असं या ठिकाणी दिलेलं. ज्यांचं मोबाईल नंबर असेल ते सेल्फ, तुमचं स्वतःचं सेल्फ सिलेक्ट करायचं. हस्बंडचं असेल तर हस्बंड सिलेक्ट करायचं आहे. नंतर आपल्याला पात्रता ही इम्पॉर्टंट आहे. या ठिकाणी पात्रता या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सिलेक्ट डॉक्युमेंट. तर बघा या ठिकाणी कन्फ्यूज व्हायचं नाही. हे सिलेक्ट डॉक्युमेंट केल्यानंतर पहिलं आहे बघा फॅमिली इन्कम. जर 8 लाखापेक्षा कमी असेल तर तुम्ही या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि तुम्हाला त्या ठिकाणी इन्कम सर्टिफिकेट लागेल. नंतर इन्कम सर्टिफिकेट अपलोड करावं लागेल. हे नसेल तुमच्याकडे तर मनरेगा जॉब कार्ड असेल तुमच्याकडे तर मनरेगा जॉब कार्ड अपलोड करावं लागेल आणि त्याचं कार्ड नंबर सुद्धा त्या ठिकाणी फिलअप करावं लागेल. हे नसेल तर फार्मर ID असेल तुमच्याकडे तर फार्मर ID फिलअप करू शकता. हे नसेल तर ई श्रम कार्ड बघा प्रत्येक ताईकडे असेल ई श्रम कार्ड. आणि काही ताईंनी तर काढलं नसेल तर ते आपण 5 मिनिटांमध्ये काढू शकतो. तो व्हिडिओ सुद्धा मी ऑलरेडी या चॅनलवरती अपलोड केला आहे. व्हिडिओ लाईव्ह दाखवले मी. ई श्रम कार्ड कसे तयार करायचं ते आपल्या घरी बसून आपल्या मोबाईलमध्ये आपण तयार करू शकतो. नंतर हा ऑप्शन ई श्रम कार्ड नसेल तर आपल्याकडे प्रधानमंत्री आरोग्य योजना आयुष्यमान भारत कार्ड असेल तर तो सुद्धा या ठिकाणी चालतो. तो नसेल तर आपल्याला BPL रेशन कार्ड असेल तर रेशन कार्ड नंबर आणि रेशन कार्ड अपलोड करावं लागेल. ते रेशन कार्ड मध्ये नाव नसेल तर आपल्याला अपंग आहे का असं विचारलं असेल तर येस करायचं आणि ते सर्टिफिकेट सुद्धा अपलोड करावं लागेल आणि त्याचा नंबर. नंतर ST वुमन, तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल तर कास्ट सर्टिफिकेट सुद्धा तुम्ही यूज करू शकता. प्रेग्नन्स, लॅक्टिंग्स आणि वुमन्स बेनिफिशरी असं भरपूर ऑप्शन आहे. आता तुम्हाला सोपं ऑप्शन कोणता आहे, तुम्ही त्या महिलेकडे लाभार्थ्याकडे कोणता कार्ड आहे त्यांच्याकडे जो आयडेंटिटी प्रूफ असेल तो सिलेक्ट करायचा आणि डिटेलमध्ये फिलअप करायचं. तर मी ई श्रम कार्ड सिलेक्ट करतो. नंतर ई श्रम कार्ड सिलेक्ट केल्यानंतर मला या ठिकाणी ई श्रम कार्ड नंबर या ठिकाणी जो 10-12 डिजिट आहे ते या ठिकाणी फिलअप करणार आहे. या ठिकाणी फिलअप करायचं आहे. नंतर फाईल अपलोड करा. बघा फाईल अपलोड करा म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी ई श्रम कार्ड अपलोड करायचं. JPG फाईलमध्ये किंवा PDF फॉर्मॅटमध्ये तुम्ही या ठिकाणी चूज या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये PDF मध्ये असेल किंवा JPG फॉर्मॅटमध्ये असेल ई श्रम कार्ड, तो ई श्रम कार्ड या ठिकाणी अपलोड करून द्यायचं आहे. नंतर नेक्स्ट पॉईंट आहे महत्वाचा तारखा. बघा या ठिकाणी माता बाल संरक्षण MCP कार्ड तपशील लसीकरणचं कार्ड तुमच्याकडे असेल त्या कार्डवरती सर्व डिटेल दिलं असेल तर आपल्याला MCPचं आपल्याला या ठिकाणी नंबर सुद्धा RC नंबर आपल्याला या ठिकाणी फिलअप करावं लागेल. तर RC नंबर आपल्याला जे लसीकरणसाठी येत असेल आरोग्य अधिकारी असेल त्यांच्याकडे आपल्याला RC नंबर घ्यायचे. RC नंबर आपल्या आशा सेविकाकडे सुद्धा असतो. पण असं जर जुनं झालं असेल तर आपल्याला ते आरोग्य अधिकारी असेल त्यांच्याकडे आपल्याला मिळेल त्यांच्या मस्टरमध्ये. नंतर MCP कार्ड. बघा MCP कार्ड काय असेल, MCP कार्ड नोंदणी दिनांक. आपल्याला या ठिकाणी जो आपलं लसीकरण कार्ड आहे तो कार्ड आपल्याला कोणत्या दिवशी नोंदणी केली आहे त्याची तारीख आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. सुरुवातीमध्ये आपल्याला इयर सिलेक्ट
सिलेक्ट करायचं, मंथ सिलेक्ट करायचं आणि डे सिलेक्ट करून द्यायचं आहे. नंतर नेक्स्ट पॉईंट आहे आपलं या ठिकाणी MCP म्हणजे लसीकरण कार्ड आपल्याला या ठिकाणी JPG फाईलमध्ये किंवा PDF फॉर्मॅटमध्ये आपल्याला अपलोड करून द्यायचं आहे. तर मग चूज या फाईलवरती क्लिक करायचं आहे आणि आपल्या मोबाईलमध्ये जाईल. आपल्या मोबाईलमध्ये ज्या गॅलरीमध्ये ज्या फोल्डरमध्ये असेल त्या ठिकाणी जाऊन आपल्याला अपलोड करून द्यायचं आहे. नंतर आपल्याला आपलं शेवटची मासिक पाळी मग LMP म्हणजे दिनांक दिला असेल त्या ठिकाणी शेवटची मासिक पाळी आपल्या त्या लसीकरण कार्डवरती दिलं असेल तर या ठिकाणी ती डेट आपल्याला सिलेक्ट करायचं. नंतर प्रसूतीपूर्वी तपासणीनंतर बघा प्रसूतीपूर्वी तपासणी दिनांक या ठिकाणी फिलअप करायचं, इयर मंथ डे या पद्धतीने सिलेक्ट करायचं असतं. नंतर ज्या लाभार्थ्यासाठी नोंदणी करत आहात त्यावेळेस प्रसूती झाले आहे का असं विचारलं आहे. तर बघा या ठिकाणी होय किंवा नाही हे तुमच्यावर आहे. या ठिकाणी ज्या लाभार्थ्याची नोंदणी करत आहात त्यावेळेस प्रसूती झाली आहे का असं विचारलं आहे. तर या ठिकाणी तुमच्या पद्धतीने त्या कार्डवरती जसं दिलं आहे त्याच पद्धतीने होय किंवा नाही करायचं आहे. तर बाळाचा जन्मदिनांक या ठिकाणी फिलअप करायचं आहे. इयर्स या ठिकाणी सिलेक्ट करायचं. हे बघा मी तुम्हाला सिलेक्ट करून दाखवतो. या बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर इयर सिलेक्ट करायचं, मंथ सिलेक्ट करायचं आणि डेट सिलेक्ट करून द्यायचं. या पद्धतीने आपल्याला हे भरायचं असतं. नंतर आपला नेक्स्ट पॉईंट आहे गरोदर माता. तर बघा हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे या ठिकाणी. तर या गरोदरपणात जन्मलेल्या अपत्याची संख्या म्हणजे आता जन्म झालेला असेल बाळांची संख्या किती आहे तर 1 आहे. 1 2 3 4 असं या ठिकाणी दिलं असेल तर बघा या ठिकाणी 1 2 3 4 असं दिले. तर या ठिकाणी 1 असेल तर 1, 2 असेल तर 2 असं सिलेक्ट करायचं आहे. तर बाळाचा जन्म झालेल्या संस्थेचे प्रकार तर आपल्याला कुठे झालं बाळाचा जन्म, गव्हर्नमेंट हॉस्पिटल, प्रायव्हेट हॉस्पिटल, होम, टेनिस, अंगणवाडी सेंटर असं या ठिकाणी देण्यात आले. ज्या ठिकाणी बाळाचा जन्म झाला असेल तो ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. तर मी गव्हर्नमेंट हॉस्पिटल सिलेक्ट करतो. नंतर या ठिकाणी बाळाचा जन्म झालेल्या संस्थेचं नाव असं या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलचं नाव या ठिकाणी फिलअप करून द्यायचं. सिव्हिल हॉस्पिटलचं नाव या ठिकाणी फिलअप करायचं आहे. हे फिलअप केल्यानंतर पहिल्या आपत्तीचे लिंक काय आहेत, पुरुष मेल आहे का फिमेल आहे. तर जे असेल ते तुम्हाला माहीत असेल तर ते स्त्री असेल तर स्त्री सिलेक्ट करायचं आहे. नंतर सध्याचा पत्ता आधारवरती जो दिला आहे ॲड्रेस दिला आहे तो ॲड्रेस या ठिकाणी फिलअप करायचा आहे. बघा या ठिकाणी ॲड्रेस फिलअप करायचं आहे. बघा मी एवढं घाईमध्ये का व्हिडिओ तयार करतो कारण वेबसाईट बंद होऊन जाते ताईनो, त्याच्यामुळे मी घाईमध्ये व्हिडिओ तयार करतोय. आणि तुम्ही बारीकीने तुम्ही बघा आणि लागल्यास तर तुम्हाला समजलं नसेल तर बॅक साईडला जा नाहीतर कमेंट करा मला. बघा ग्रामीण आणि शहरी भाग या ठिकाणी ऑटोमॅटिक येणार आहे. त्यांचं ग्रामीण असेल तर ग्रामीण आणि शहरी भागातले असेल तर शहरी ऑप्शन सिलेक्ट येणार आहे. नंतर आपल्याला महाराष्ट्र ऑटोमॅटिक येणार आहे, डिस्ट्रिक्ट ऑटोमॅटिक येणार आहे, तालुका ऑटोमॅटिक येणार आहे. या ठिकाणी बघा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला बघा सिलेक्ट विलेज या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्या तालुक्यामध्ये जेवढे गाव आहेत त्या गावाचं नाव या ठिकाणी आपल्याला शोधावं लागेल. आपलं जर एखाद्या ग्रामपंचायतमध्ये मोडत असेल, आपला पाडा असेल आणि आपण जर आपलं पाड्याचं नाव त्या ठिकाणी सर्च करत असाल तर ते पाड्याचं नाव येणार नाही, फक्त ग्रामपंचायतचं नाव येणार आहे. तर आपलं ग्रामपंचायत कुठले आहे ते ग्रामपंचायतचं नाव या ठिकाणी शोधायचं, सर्च करायचं आणि सिलेक्ट करून द्यायचं आहे. नंतर आपलं जो पिनकोड आहे आधारवरती जो पिनकोड दिला असेल तो पिनकोड या ठिकाणी फिलअप करायचं आहे. या पद्धतीने हे सर्व डिटेल तुम्हाला दिसेल. नंतर आपल्याला फायनली काय करायचं आहे ॲप्लिकेशनला या ठिकाणी सबमिट करून द्यायचं आहे. सबमिट केल्यानंतर ॲप्लिकेशन आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. नंतर आपलं सर्व क्रॉस करून बघायचं. ॲप्लिकेशन क्रॉस केल्यानंतर पुन्हा आपल्याला या ठिकाणी सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर फायनली तुमचं ॲप्लिकेशन सक्सेसफुल होणार आहे आणि तुमचं ॲप्लिकेशन त्या ठिकाणी भरलं जाणार आहे. ताईंनो व्हिडिओ कसा वाटला, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशीच नवनवी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. आणि तुम्हाला जर काही अडचण येत असेल हा ॲप्लिकेशन फिलअप करण्यासाठी तर नक्कीच मला कमेंट करा, मी तुम्हाला हेल्प करण्याचा प्रयत्न करेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.